नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे आणि आनंदात जाणारच आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या स्वामीमय शुभेच्छा. आणि आय होप तुमचीसुद्धा पूजा झाली असेल. तर फायनली आत्ता 1:45 झालेले आहेत आणि माझी सगळी पूजा झाली, घरातली कामं पण झालेली आहेत. तर गुरुपौर्णिमेचा जो व्लॉग आहे तो सुद्धा उद्या नक्कीच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, जो अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे, अविस्मरणीय आहे. तर चला म्हटलं आजच तुमच्यासोबत शेअर करूया. तर बघा, हा अनुभव शेअर करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की ज्यावेळी आपले गुरु, बघा आपण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत आणि या म्हणजे प्रपंचाच्या विळख्यामध्ये किंवा प्रपंच करत असताना आपल्याला अनेक अडचणी संकट येत असतात. आणि शेवटी संकट दुःख आपण कोणापाशी मांडतो, तर आपल्या गुरूंजवळ, आपल्या स्वामींजवळ. तर आपण अनेक वेळा महाराजांच्याकडं, अनेक वेळा म्हणण्यापेक्षा रोज आपण स्वामींच्याकडं अनेक म्हणजे काही काही गोष्टी मागत असतो. स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा, मला हे द्या, ते द्या, असं सगळं आपण स्वामींच्याकडे मागत असतो. पण स्वतः स्वामींनी आपल्याकडं काहीतरी मागणं हे त्या शिष्याचं किंवा त्या भक्ताचं खूप 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 मोठं भाग्य असतं. आणि त्यातलीच एक मी खूप भाग्यवान स्वतःला समजते की स्वामींनी माझ्याकडे काहीतरी मागितलं. इतर वेळी मी त्यांच्याकडे मागितलं, त्यांनी पूर्णही केल्या इच्छा, हट्टही पूर्ण केले. पण एक दिवस असा आला की स्वामी स्वतः माझ्याकडे काहीतरी मागितलं स्वामींनी, आणि त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. खरंच म्हणजे साक्षात ब्रह्मांडाच्या नायकाने आपल्याकडे काहीतरी मागणं आणि त्या पात्रतेची समजणं, ह्यासाठी मला खूप असं छान वाटतं की महाराजांनी माझ्याकडे ते मागितलं आणि त्यासाठी मला योग्य समजलं. जी काही मी सेवा करते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते, हे याची पोचपावती मला स्वामीने दिली. तर बघा, झालं असं होतं की करोना काळ होता आणि म्हणजे करोनाच्या पिरियडमधला हा अनुभव आहे. आणि पहिलं लॉकडाऊन ज्यावेळी पडलं होतं आणि पहिलं लॉकडाऊन पडलं त्यावेळेस इतकं म्हणजे कडक बंदोबस्त होता. सगळीकडे नुसतं करोना करोना करोना. बाहेर पडायची म्हणजे बंदी होती, घरातून बाहेर पडायची बंदी होती, गावातून तर लांबच. आणि मग दुसरीकडे इतर गावी जाणं तर खूपच डिफिकल्ट झालं होतं, म्हणजे जाऊच देत नव्हते कुठं. शाळा कॉलेज सगळं बंद होतं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे करोनामध्ये बरेच सगळे चांगले वाईट अनुभव सगळ्यांना आले. काहींनी आपले जीव गमावले. तर खूप वाईट काळ होता तो. आणि काहींनी एन्जॉय पण केला, काहींच्यासाठी दुःखद घटना घडल्या. तर असाच या करोनाच्या काळामध्ये मला एक सुंदर अनुभव स्वामीने दिला. तर बघा काय झालं होतं, तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामध्ये भाजीपाला मिळणं किंवा काही गोष्टी मिळणं म्हणजे खूप डिफिकल्ट झालं होतं. बाहेर पडताच येत नव्हतं. त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे किंवा हा अनुभव जो आहे, या काळामध्ये साक्षात महाराजांनी परीक्षाच घेतली असं समजा. तर बघा, ज्यावेळी महाराज आपली परीक्षा घेतात ना, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्याचं सुद्धा ते काम करत असतात. पण तो काळ जो असतो ना मधला, तो खूप परीक्षेचा म्हणजे डिफिकल्ट काळ असतो आपल्यासाठी. ते आपल्याकडून ते होतं आहे का नाही, पूर्ण होतं आहे का नाही, असं आपल्याला होत असतं. तर काय झालं होतं, हा अनुभव आल्यानंतर पुढे एक 10-12 दिवस स्वामींचा प्रकट दिन होता. स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी एक 10-12 दिवस ही घटना घडली होती. तर काय झालं, असंच कोरोनाच्या बातम्या वगैरे आम्ही बघत बसलेलो होतो. जेवण झालं आणि मी झोपी गेले. तर झोपल्यानंतर म्हणजे एक 3:30-4:45च्या दरम्यान, पहाटे 3:30-4:45च्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं. तर त्या स्वप्नात असं आलं की स्वप्नात माझे स्वामी आले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोटमध्ये ज्यांनी अक्कलकोट बघितलं आहे त्यांना माहीत आहे, अक्कलकोटमध्ये स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती आहे, ज्या मूर्तीवरती स्वामीने असा कमरेवरती हात ठेवला आहे, एक हात असा त्याने आशीर्वाद दिला आहे, अशा स्थितीमध्ये स्वामींची एक छान मूर्ती आहे. तर तशा प्रकारे स्वामी उभारलेत आणि मला झोपेतून उठवत आहेत. उठ, मला तुझ्या हातचा गाजराचा हलवा खायचा आहे, असं स्वामी मला बोलत आहेत. म्हणजे मी झोपले शांत आणि स्वामी मला उठवत आहेत की उठ, मला तुझ्या हातचा गाजराचा हलवा खायचा आहे. आणि असं स्वामी बोलले, असं 2-3 वेळा स्वामी बोलले आणि खाडकन माझी झोपच उडाली, जाग आली मला. आणि त्यावेळी म्हणजे घड्याळामध्ये बघितलं तर पहाटेचे 3:30-4:45 झाले होते. आणि तिथून जी माझी झोप उडाली, ती झोप लागलीच नाही, काहीच कळेना मला. अशी पूर्ण मी ब्लँक झाले होते. साक्षात महाराज माझ्या स्वप्नात आले आणि महाराजांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं, मला खायला दे असं बोलले. म्हणजे मला
एका क्षणी खूप आनंद पण झाला होता आणि दुसऱ्या अँगलने बघावं तर असं कसं स्वप्न पडलं, साक्षात महाराजांनी माझ्याकडे काहीतरी मागावे इतकी म्हणजे त्यांनी मला संधी दिली असं म्हणजे काहीच कळत नव्हतं. त्या दिवशी मी पूर्ण दिवसभर असं शांत होते. शेवटी म्हणजे मिस्टर वगैरे सगळे घरातच होते, सगळं बंद होतं त्याच्यामुळे शाळा वगैरे. तर शांत होते. मिस्टर बोलले की आज काय झालं आहे, शांत आहे. तर शांत काय आहेस, तर असं मी त्यांना ते स्वप्न पडलेलं सांगितलं. तर महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी माझ्याकडे असं मला गाजराचा हलवा खायचा आहे असं बोलले. मग मिस्टर बोलले कर की, मग त्याला काय कर आणि महाराजांना दे, नैवेद्य दाखव. पण म्हटलं आज घरात गाजरं कुठं आहेत म्हटलं. तर आणि त्यावेळी भाजीपाला पण मिळत नव्हता जास्त, असंच कडधान्य वगैरे आपण सगळे खातो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि बाहेर पडणं तर खूप कठीण झालं होतं. आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही काहीही करा आणि मला गाजरा आणून द्या. तर मिस्टर बोलले खुळे आहेस का, म्हणजे घरातून बाहेर पडण्याची मुश्किल आहे, जागोजागी गल्लोगल्ली पोलीस बंदोबस्त आहे आणि तू मला बाहेर जायला सांगतेस. एका अर्थी त्यांचं पण बरोबरच होतं. शेवटी आमच्या दोघांचं वाद झाला. ते काय गेले नाहीत, कारण शेवटी पोलीस अडवत होते. शेवटी 10-12 दिवस असंच गेले पुढे. आणि 10-12 दिवसानंतर स्वामींचा प्रकट दिन होता. तो जो मधला काळ होता ना, तो खूप मला टेन्शनमध्ये गेला. सतत म्हणजे बसता उठता जेवताना मला स्वामींचं ते स्वप्नच डोळ्यासमोर यायचं. ज्यावेळी जेवायला बसायच्या त्यावेळी मनात एक गिल्ट वाटायचं की महाराजांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे आणि त्यांना ते न देता मी स्वतः जेवते आहे असं मला वाटायचं. कुठेतरी गिल्ट वाटायचं त्या. आणि ते 10-12 दिवस ना असे म्हणजे बेचैनीतच गेले माझे. मला असं कधी एकदा महाराजांना गजराचा हलवा देईन आणि त्यांना नैवेद्य दाखवीन असं मला झालं होतं. आणि 10-12 दिवसानंतर स्वामींचा प्रकट दिन आला. आणि प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी ज्यावेळी मी पूजा करत होते ना, त्या दिवशी काय माझ्या मनात आलं माहीत नाही मला, खरंच सांगते. साक्षात महाराज समोर आहेत. महाराजांना सांगितलं की मी उद्या म्हणजे तुमच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला काहीही करून गाजराचा हलवा खायला घालणारच, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला, असं मी स्वामींना सांगितलं. आणि काही होऊ दे म्हटलं, पण माझी ही परीक्षा आणि या परीक्षेत तुमचीच साथ मला असू दे असं महाराजांना मी सांगितलं. आणि मी पूजा केली. त्यानंतर झालं दुसऱ्या दिवशीचा म्हणजे प्रकट दिना दिवशी पण पूजा वगैरे केली. मिस्टरांना जरा विनवणी केली, तुम्ही आज बाहेर जा, काहीही करून आज मार्केटमध्ये, म्हणजे आमचं तसं खेडेगावच आहे, पण ज्या ठिकाणी मिळेल म्हणजे आसपासच्या गावी तिथे जा तुम्ही, शक्य होईल तिथून मिळते का बघा. शेवटी बाजार पण भरत नव्हता, मार्केटमध्ये पण अशी मोजकीच म्हणजे जे विकतात ना ते बसायचे, त्याच्यामुळे खूप कठीण होतं मिळणं. आणि मिस्टरांना म्हटलं की तुम्ही काहीही करा, पोलिसांना काहीही सांगा, तुम्ही मेडिकलची फाईल घेऊन जावा किंवा मेडिकल चिठ्ठी घेऊन जावा, काही पण जावा आणि मला आणून द्या. तर शेवटी मिस्टर गेले. शेवटी स्वामींचा प्रश्न होता त्याच्यामुळे ते गेले. आणि जवळपास जे गाव होतं किर्लोस्करवाडी, तिथे गेले, तिथे काही मिळालं नाही. शेवटी पलूसला गेले. पलूसमध्ये बघितलं, मार्केट होतं, एक 2-4 ते म्हणतात ना की भाजीपाला विकतात ते मार्केटमध्ये, ते बसले होते, तर तिथे पण मिळालं नाही. शेवटी खूप फिरले मिस्टर, म्हणजे फिरू देतच नव्हते, फक्त डायरेक्ट ते मार्केटमध्येच गेले. आणि तिथे विचारलं तर कुठेच गाजरं मिळाली नाहीत, अगदी 2 पण मिळाली नाहीत. आणि शेवटी मिस्टर नाराज झाले आणि त्याने मला तिथूनच फोन केला की मला काय गाजरं मिळाली नाहीत आणि मी घरी येतो आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मला इतकं म्हणजे हे झालं की आता आजचा दिवस तर मग गेलाच, आज स्वामींना मी प्रॉमिस केलं, आता काय करू. माझ्या डोळ्यातनं असं म्हणजे पाणीच यायला लागलं, काय करू कळेना. आणि सतत म्हणजे ज्यावेळेपासून मिस्टर बाहेर गेलेले ना त्यावेळेपासून माझं अखंड नामस्मरण चालू होतं की काहीही करून थोडी तरी गाजरं मला मिळू देत. आणि महाराजांनाच विनंती केली, काहीतरी महाराज चमत्कार करा तुम्ही. आणि त्यावेळी फोन आला बघा मिस्टरांचा, त्यावेळी महाराजांसमोर मी बसले, काहीतरी चमत्कार होऊ दे, काहीतरी चमत्कार करा असं म्हणून मी इथेच बसले होते नामस्मरण करत. आणि त्यानंतर म्हणजे मिस्टर घरी आले, तर घरी आल्यानंतर एक असा चमत्कार झाला होता, ज्यांनी सांगितलं होतं की मला काही गाजरं मिळाली नाहीत आणि मी घरी येतो आहे, पण त्यांनी येताना गाजरं घेऊन आले होते. म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावरती काटा येतो आहे. आणि तो अनुभव खूप माझ्या जवळचा आहे. काय चमत्कार झाला होता बघा. ज्यावेळी मिस्टर येत होते, मार्केटमधून बाहेर पडले आणि रस्त्याच्या कडेला बघा अशी घरं असतात, म्हणजे घरं असतात. आणि कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे जे काही भाजीपाला आपले शेतकरी दादा आहेत ते असे घराच्या पुढे भाजीपाला ठेवायचे, म्हणजे येणारे जाणारे कोणी पण घेऊ शकतील. तर तशाच प्रकारे रस्त्याच्या साईडला एक घर होतं, शेतकरी दादांचंच होतं ते. आणि त्याच्या पुढे त्यांनी एक म्हणजे
काय म्हणतात ते टेबलवरती त्यांनी भाजीपाला म्हणजे असं काय काय टोमॅटो वगैरे जे काही त्यांच्या शेतात होतं ते ठेवलं होतं. आणि तिथे कशी काय मिस्टरांची नजर पडली काय माहिती, अगदी 2 तिथे 3च गाजरं त्या दादांच्याकडे होती. 2 तिथं 3च, अगदी पाव किलो पण भरली नसतील, अगदी छोटी छोटी होती. पण तिथे ते गेले आणि म्हणलं ते म्हणजे दादांना, त्या शेतकरी दादांना बोलवलं आणि ही गाजरं कशी दिली. तर ते दादा बोलले, अहो 2 नाही तर 3च आहेत, पावशेर पण भरणार नाहीत. तर ते म्हणजे मिस्टर बोलले की जेवढी असतील तेवढी द्या, पण मला द्या, कितीही तुम्हाला पैसे लागू आहेत. शेवटी मिस्टरांना इतका आनंद झाला, त्यांनी मला तिथूनच फोन लावला की तुझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. आणि म्हणजे मग मला असं बोलले त्यांनी फोन ठेवून दिला, म्हणजे मला काही कळालंच नाही. तर त्यानंतर ना मी म्हटलं त्यांना कितीही रुपये द्या आणि गाजरं घेऊन या असं मी बोलले. आणि शेवटी मिस्टर घरी आले आणि दोन म्हणजे अशी 2 होती आणि एक छोटंसं होतं, अशी 3 गाजरं त्यांना मिळाली होती. पाव किलो पण भरली नव्हती. पण साक्षात म्हणजे अक्षरशः ना ती गाजरांना बघून मला इतका आनंद झाला होता. म्हटलं महाराजांनी माझी परीक्षा बघितली आणि त्या परीक्षेत पाससुद्धा त्यांनीच केलं. जोपर्यंत मिस्टर घरात येत नव्हते तोपर्यंत माझं अखंड नामस्मरण चालू होतं, खरंच सांगते. आणि शेवटी संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या नैवेद्याला पहिल्यांदा स्वयंपाक करण्याआधी मिस्टर आल्यानंतर गाजराचा हलवा बनवला, छानपैकी महाराजांना नैवेद्य दाखवला आणि मग कुठं माझं समाधान झालं. आणि ही घटना घडली प्रकट दिनादिवशी. मी महाराजांना त्यांनी जे काही मागितलं होतं माझ्याकडे ते त्यांना दिलं. असं मी मोठं काय केलं आहे असं म्हणत नाही, पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की महाराजांनी मला त्या पात्रतेचं समजलं की बघा, आपण प्रापंचिक माणसं आपल्या गुरूंकडे सगळं मागत असतो, पण आपल्या गुरूंनी शिष्याकडे मागणं ही त्या शिष्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि ते पूर्ण करतो की नाही माझा शिष्य हे आपले महाराज बघत असतात, आपली परीक्षा घेत असतात. म्हणून कितीही कसोटीचा काळ असला ना, स्वामींच्या परीक्षेत नक्की पास होता. कारण परीक्षा घेण्याचं पण काम त्यांचंच असतं आणि पास करण्याचं पण त्यांचंच काम असतं. फक्त आपलं काय काम असतं, त्यांच्यावरचा विश्वास, आपले प्रयत्न, अखंड सेवा अखंड चालू ठेवणं हे आपलं काम असतं. बघा, परीक्षा घेणारे ते आहेत, उत्तीर्ण करणारेसुद्धा तेच आहेत, साथ देणारेसुद्धा तेच आहेत. म्हणून महाराजांच्यावरचा विश्वास तुम्ही अखंड ठेवा. कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल. तुम्ही संकटात आहात, तारक मंत्र म्हणा. भले तुम्हाला कशाची भीती वाटते, तारक मंत्र म्हणा. बघा, ते भीती कुठे तुमची पळून जाईल ना, काही सांगता येत नाही. जसं माझं अखंड नामस्मरण चालू होतं ना, मला असं म्हणजे त्यावेळी डोळ्यात पाणी होतं की महाराज काहीतरी चमत्कार करा, पण ज्यासाठी मिस्टर गेलेत त्यांचं काम होऊ दे. आणि बघा, महाराजांनी परीक्षा पण घेतली माझी त्या करोना पिरियडमध्ये आणि त्यांनीच पाससुद्धा केलं. तर असा मला खूप 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 सुंदर अनुभव आला. आणि आपण खरंच महाराजांची मनापासून ज्यावेळी सेवा करतो ना, त्यावेळी नक्कीच महाराज आपल्या सोबत असतातच. आणि महाराजांनी सांगितलं की हम गया नहीं जिंदा आहे. तर त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते आणि असंख्य स्वामी भक्तांनी याची प्रचिती आलेली आहे, हम गया नहीं जिंदा आहे. तर महाराज प्रत्येकाला त्याच्या वाट्याचं हे देतच असतात. फक्त एवढंच करा की महाराजांच्यावरचा जो विश्वास, त्यांची सेवेत सातत्य हे आपलं काम आहे. सेवेत सातत्य ठेवणं हे आपलं काम आहे. म्हणून हा अनुभव जो आहे तो मला आजच्या दिवसात तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करू. आणि तुमचीसुद्धा नक्कीच पूजा वगैरे झाली असेल. तर माझंसुद्धा महाराजांची पूजा वगैरे झाली, गुरुपद देऊन झालेलं आहे, सगळ्या पूजा वगैरे झाल्या. आता म्हटलं तुमच्यासोबत थोडं बोलू, काहीतरी छान असं शेअर करू. आणि हा अनुभव मला आज तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून केला. नक्कीच सांगा कसा वाटला. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.